नमस्कार, तुम्ही पाहतात क्राईम न्यूज इंडिया. तर क्राईम न्यूज इंडिया मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर सर, या ग्रामपंचायती विभागामध्ये आपण सर कधीपासून कार्यरत आहात? मी या विभागामध्ये मागील वर्षी 16 जुलै 2025 रोजी रुजू झालेला आहे. जवळपास 10 महिने झाले मी कार्यरत आहे. तर सरांनी सांगितलं की गेली 10 महिन्यापासून या विभागात उपकार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहात. तर सर, थोडक्यात सर आपल्या कामाची प्रणाली सांगा. ग्रामपंचायत विभागाकडे जवळपास या जिल्ह्यात 1026 ग्रामपंचायती आहेत. त्या ग्रामपंचायतीला जो विविध प्रकारचा विकासासाठी जो निधी लागतो तो निधी आपण शासनाकडून प्राप्त सर्व निधी त्यांच्याकडे वितरित करत असतो आणि त्यांचा जो आराखडा तयार करून त्यानुसार ते कामं करून घ्यायचं काम आपल्याकडे असतं. तर सध्या आता सर आपल्या पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण किती ग्रामपंचायत आहेत? आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या 1026 ग्रामपंचायती आहेत. ठीक आहे सर. तर 1026 ग्रामपंचायती आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. तरी सरासरी 2026-27 यामध्ये आर्थिक वर्षामध्ये आपल्या इकडे किती बजेट आलेलं आहे ग्रामपंचायतीसाठी? ग्रामपंचायतीचा जो मेजर पोर्शन असतो तो आपला वित्त आयोगाचा असतो. वित्त आयोगाचा 15 वित्त आयोगाचा शेवटचा आता मार्च अखेर आपल्याला जवळपास 184 कोटी रुपये प्राप्त आहेत. 184 कोटी आहे. ते आपण ग्रामपंचायतला वर्ग केलेले आहेत प्रत्येक तालुक्यातील. तर सर आपल्याकडे एकूण 11 तालुके आहेत. तर आपल्याकडे 11 BDO कार्यरत असेल. 11 गट विकास अधिकारी तर 11 गट विकास अधिकारी आहेत. तर याच्यात प्रामुख्याने सर आपण कशा पद्धतीने काम करता आणि कसं काम पाहता? महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय ही स्थानिक स्वराज्य संस्थेची रचना आहे. त्यामध्ये ग्रामपंचायत, लोकल बॉडी आहे, त्यानंतर पंचायत समिती आहे, त्यानंतर जिल्हा परिषद आहे. ग्रामपंचायत हा मूळ शेवटच्या घटकापर्यंत काम करणारी आपली संस्था आहे. तर त्यांना जो पूर्ण जो निधी वितरित केला जातो तो निधी व्यवस्थितपणे खर्च होतो का, त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित होतं का, खर्च व्यवस्थित होतो का, त्याचं ऑडिट व्यवस्थित होतं का, त्याचा रेकॉर्ड व्यवस्थित ठेवला जातं का, हे सर्व आपण पंचायत समिती, गट विकास अधिकारी आणि त्यांच्या यंत्रणेमार्फत ते पाहतो आणि त्या अनुषंगाने सर्व रिपोर्टिंग जिल्हा परिषदला आपल्याकडे होतं. ठीक आहे सर. तर आता सांगितलं पूर्ण 11 तालुक्यामध्ये 11 गट विकास अधिकारी आहेत. तर यांच्यावर जे अंडरटेकिंग काम कशा पद्धतीने होतं, जो काय आर्थिक निधी असेल किंवा तो कशा पद्धतीने त्याचा म्हणजे निधी वाटप होतो का नाही ह्याच्या सुपरविजन हे सर करत असतात. बरेच प्रामुख्याने सर बरेच ग्रामपंचायतीचे असे काही प्रश्न असतात. काही आता म्हणजे ग्रामपंचायतीला म्हणजे प्रत्येक तालुक्याला निधी असतो तर ते निधी कन्वर्ट केला जात नाही प्रत्येक ग्रामपंचायतीला, निधी शिल्लक असताना सुद्धा मागणी निधीची करून सुद्धा. तर त्याच्यावर कसं आपण बघत असतो? यामध्ये शासनानं प्रत्येक हेडचा निधी तो कुठल्या बाबीवर खर्च करायचा आणि कशा पद्धतीने करायचा त्याची नियमावली दाखवून दिलेली आहे. वित्त आयोग असेल तर त्याचं आपण ट्रेनिंग घेतो, तालुका स्तरावर घेतो, जिल्हा स्तरावर घेतो, पुण्याला यशोदाला घेतो. त्याचा एक व्यवस्थित आराखडा तयार करून त्या आराखड्याला जिल्हा स्तरावरची मान्यता घेऊन तो निधी खर्च केला जातो आणि त्या हेड अंतर्गतच तो निधी खर्च करावा लागतो. समजा पाण्या स्वच्छतेसाठी त्याच्यामध्ये 7% निधी आहे तर तो करावाच लागतो. तो निधी दुसरीकडे वळवता येत नाही. किंवा दिव्यांगासाठी 5% निधी आहे तर तो त्या बाबीवरच खर्च करावा लागतो. समाज कल्याणासाठी 10% निधी आहे तर तो त्या बाबीवरच खर्च करावा लागतो. तर ह्या ज्या नेमून दिलेल्या बाबी आहेत त्या बाबीवर तो खर्च करावाच लागतो. ठीक आहे सर. उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून गेल्या 10 महिन्यामध्ये आपण कसं काम पाहिलं आणि आतापर्यंत तुम्ही कुठे व्हिजिट केले, म्हणजे त्याच्यात काय अनुषंगाने तुम्हाला आणि काय बदल करावा असं वाटलं? निश्चितच आता उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत म्हणून माझी पहिलीच पोस्टिंग होती आणि जिल्हा खूप मोठा आहे, काम करायला खूप स्कोप आहे. मागच्या 10 महिन्यामध्ये सर्वात जास्त उल्लेखनीय काम झालं ते आपल्या राज्य शासनाची जी मुख्यमंत्री पंचायत राज अभियान जे आलं त्या अभियानामध्ये आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये फिरलो. प्रत्येक तालुक्यातली 20% गावं निवडली, त्या गावांना व्हिजिट केल्या. काही गावांमध्ये आम्ही मुक्कामी राहिलो, तिथल्या अडीअडचणी समजून घेतल्या. त्या गावाचे विकास आराखडे आम्ही बनवले. आता विकास आराखड्यानुसार प्रत्येक तालुक्यातली जी 5 गावं आहेत सर्वाधिक काम करणारी, त्यामध्ये प्रत्येक त्या अभियानातल्या प्रत्येक घटकाची अंमलबजावणी कसं करता येईल ते आम्ही बघितलं. आणि मागच्याच महिन्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये लातूर, बीड इथल्या तपासणी टीम येऊन गेल्या आणि येत्या काही दिवसांमध्ये त्याचा निकाल अपेक्षित आहे आणि राज्यामध्ये निश्चितपणे आपल्या जिल्हा परिषदेमध्ये या अभियानाचा चांगला नंबर येईल याची आम्हाला गॅरंटी आहे.
ठीक आहे सर, नक्कीच चांगलं काम केलं आपल्या सोलापूर जिल्ह्यातून. पण तरी आपल्याला 11 तालुक्यामध्ये असं कोणता तालुका आहे की जेणेकरून त्या तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीत चांगल्या पद्धतीने कामकाज चालत आहे, किंवा ते स्वच्छता मिशन अंतर्गत असू दे किंवा विविध योजना असतील, 16 आयोग असेल, ह्या योजनांतर्गत सगळ्यात जास्त लाभ घेऊन म्हणजे परिपूर्ण ते ग्रामपंचायत असं काय तुम्हाला आढळून आले असतील की तालुक्यात? आपण जे म्हणतात त्या पद्धतीने आपण त्याचं मूल्यमापन केलं. हा सर, 100 मार्काची त्यांना प्रश्नावली दिली, तो पेपर त्यांच्याकडून सोडून घेतला. त्यानुसार सर्वाधिक ज्यांना मार्क मिळत आहेत अशा प्रत्येक तालुक्यातल्या आपण 5 ग्रामपंचायती काढलेल्या आहेत. आणि ज्या ग्रामपंचायतीला कमी मार्क पडत आहे तर त्यांच्या बैठका घेऊन त्या प्रत्येक बाबीवरचा मार्क कसा आपल्याला घेता येईल, काय केल्यानंतर तो मार्क मिळेल याचं नियोजन केलेलं आहे. आणि त्यांच्या अभियान सुरू होण्यापूर्वीचे मार्क आणि अभियानानंतरचे मार्क याच्यामध्ये खूप मोठा फरक पडलेला आहे. आणि आपल्याकडे प्रत्येक तालुक्यातल्या 5 ग्रामपंचायतीचा डेटा तयार आहे. त्या गावामध्ये काय आहे, कुठल्या याला किती मार्क पडलेले आहेत, त्यांनी काय काम केलेलं आणि त्यांना आता भविष्यात काय करायचं आहे, तर हे पूर्ण आपल्याकडे रेकॉर्ड सर्व तयार आहे. ऑनलाईन पूर्ण रेकॉर्ड आहे आपल्याकडे. ऑनलाईन आहे सर. ठीक आहे सर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ग्रामपंचायत विभाग आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक गट विकास अधिकाऱ्यांना क्राईम न्यूज इंडियाच्या माध्यमातून आपण काय सांगाल, किंवा काही नागरिकांना बरेच काही तक्रारी असतात, तालुका स्तरावर जरी तक्रार असले तरी सुद्धा ते जिल्हा स्तरावर येतात, कारण त्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. मग आपल्या मार्फत तुम्ही प्रत्येक गट विकास अधिकारी असेल किंवा काही नागरिक असेल तर त्यांना काय आवाहन कराल? एक बाब सोलापूर जिल्ह्यामध्ये अशी चांगली आहे की सर्व अधिकारी, गट विकास अधिकारी बऱ्यापैकी आपले यंग आहेत, नवीन अधिकारी आहेत, सर्वांना काम करायची उमेद आहे. पण आपण म्हणतो तसं काही तक्रारी जिल्हा स्तरावर येतात, तिथं समाधान न झाल्यामुळे, दखल घेतल्यामुळे म्हणता येणार नाही आपल्याला. तर दखल घेण्यासाठी शासनाने वेगवेगळे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेले आहेत. मला ऑनलाईन तक्रार करता येते, आपल्या सरकारवर तक्रार करता येते, पीजी पोर्टलवर तक्रार करता येते, वेगवेगळ्या माध्यमातून RTI ऑनलाईन आपल्याला अवेलेबल करून दिलं. कुठे ना कुठे ती दखल घेतलीच जाते, पण तरीही त्या लेवलला समाधान झालं नसेल तर शेवटी आपण जिल्हा स्तरावर त्याची दखल घेतो आणि सुनावणी त्याची घेऊन जे काही फॅक्ट्स आहेत ते समजून घेतो आणि त्यानुसार आपण आदेशित करतो. त्यामुळे शक्यतो कुणाचं काम पेंडिंग राहू नये याची आम्ही दक्षता घेत असतो. सरांचा म्हणण्याचा उद्देश आहे की नागरिकांचं तर समाधान नाही झाल्यानंतर इकडे नागरिक येतात आमच्याकडे, शक्यतो समाधान हे तिथंच त्या स्तरावर तालुका स्तरावर केलं जातं. तर आपण जिल्हा आपला मोठा आहे, त्यांनी इकडे यावं, इथं दिवसभर बसावं, परत यावं, यापेक्षा तालुका स्तरावरच जास्तीत जास्त कसे प्रश्न सॉल्व्ह होतील या दृष्टीने आमचा प्रयत्न असतो. चालेल सर, आता एक लास्ट एक प्रश्न घेतो. 2027 मध्ये सर ग्रामपंचायत विभागाला आपल्याला काय उद्दिष्ट दिलेत शासनाने? शासनाचं सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे की आता जे अभियान आपण राबवलं त्याचं पहिलं वर्ष होतं, आता 2027 एक दुसरं वर्ष असणार आहे. पहिल्या वर्षात ज्या काही गोष्टी आपल्याकडून राहून गेल्या त्या गोष्टी आत्तापासूनच आपल्याला त्यावर फोकस करायचा आहे. हा पहिला विषय असणार आहे. दुसरं म्हणजे 184 कोटी रुपये आपल्याला प्राप्त झालेले आहेत. तो निधी आपल्याला पुढच्या मार्च पर्यंत खर्च करायचा असणार, ते एक आव्हान आपल्याकडे समोर असणार. कारण 15 वित्त आयोग संपला तर 16व्या वित्त आयोग चालू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला तो निधी राहायला नको, मोठा निधी आहे, त्यातून चांगले कामे होणार आहेत. तर 2 चॅलेंजेस आमच्या समोर असणार आहेत आणि निश्चितपणे हे आम्ही मार्च एंड पर्यंत त्यामध्ये साध्य करणार आहोत. ठीक आहे सर, तर आपण जी माहिती दिली थोडक्यात त्याबद्दल सर क्राईम न्यूज इंडियाच्या वतीने आभार आहे सर. धन्यवाद.